पश्चिम बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं। मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा, ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप। आरबीआयनं लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव, परभणीत अनेक एटीएम बंद। जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक। राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरनं वाद चिघळला। आळंदीत पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवरती शाईफेक। संग्राम भंडारेंकडून 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल। महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती। निदा खानला आसरा देण्याच्या आरोपात मतीन पटेलवर गुन्हा दाखल। निदा खानचा टीसीएस कंपनीतील एचआर सोबत संबंध नाही। एफआयआर दाखल होण्याआधीच तिची बदली। निदा खानवरील आरोप कोर्टात टिकणार नाहीत। ओवेसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण। निदा खानला लपवण्यात एमआयएमच्या नगरसेवकाचा हात। धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर एमआयएमचा हात असल्यास पोलीस काय करत होते, अंबादास दानवेंचा सवाल। राज्यात मराठीचे 12 वाजले। 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठीत नापास। व्याकरणाच्या चुका आणि वाचनाच्या अभावामुळे मराठीचा रिपोर्ट फेल। शिक्षण तज्ज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर। अतिवृष्टीमुळे कांद्याला कवडीमोल भाव। बीडसह सोलापूर बाजारपेठेत कांद्याचे दर प्रतिकिलो 1 रुपयावर। बळीराजा हवालदिल, सरकारनं मदत न केल्यास बालाघाटावरील शेतकऱ्यांकडून आत्महत्येचा इशारा।